निर्माण करू तुम्ही जर त्या मशीनवर अविश्वास निर्माण करत असाल तर मला वाटतंय ते मतदानाच्या दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि त्या पद्धतीनं प्रामाणिक मतदार बंधू आणि भगिनींनी त्या ठिकाणी काम करणं नितांत गरजेचं आहे। आज इथं आलेली बरीचशी मंडळी पुण्याच्या बाहेरनं आलेले प्रतिकूल परिस्थितीतनं आलेत। मी मगाशी भाषणाच्या सुरुवातीला म्हणलं त्याच्यात एक शब्दही मोठेपणाचा नाही। काही जण अंगाच्या कपड्यानिशी आलेत, काही जणाला हिनवलं गेलं, अरे काय तू तिकडे जाऊन माडी बांधणार आहे। पण बांधवानो, इथं येऊन कष्ट करून मेहनत करून स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीवर ग्रामीण भागातल्या माणसांनी एक आपलं स्वतःचं विश्व या ठिकाणी निर्माण केलं, याचा मला सार्थ अभिमान त्या ठिकाणी आहे। आणि अशा पद्धतीचा स्वाभिमानी मतदार या ठिकाणी उद्याच्या या निवडणुकीमध्ये भाग घेतोय। माझी आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती आहे, मी तुम्हाला कोण चांगलं कोण वाईट हे म्हणण्यापेक्षा या राजकारणाचं जर शुद्धीकरण करायचं असेल तर चांगली माणसं या राजकारणात असणं गरजेचं आहे। आणि चांगली माणसं टिकण्यासाठी बांधवांनो, पैशाच्या जीवावर संपत्तीच्या जीवावर जर राजकारण होत गेलं तर उद्या ओमराजे दिसेल का हो कुठं तुम्हाला? मग तुम्ही कामाची अपेक्षा ठेवू शकणार आहेत का त्याच्यावर? मला वाटतंय चांगल्या भावनेनं त्या ठिकाणी आपण लोकशाहीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मताचं एक दान दिलंय, जो अधिकार दिलाय, त्या अधिकाराचा वापर सुद्धा तितक्याच सदसद विवेक बुद्धीनं त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी करणं नितांत गरजेचं आहे। आणि म्हणून उद्याच्या 14 तारखेला मतदान करत असताना ती मला माहिती आहे बंद राहायची, माझं अजून शॉर्ट सर्किट नाही झालेलं, ती माझी पद्धत आहे। नाहीतर तुम्ही जागा कधी बघायला माहिती आहे मला, लक्षात आलं। मी हाट म्हणून 14 म्हणलो होतो, म्हणलं तुम्ही भाषण खरंच म्हणलं नाही काय लोका उगाच टाळ्या कुठायला लागला म्हणून 14 म्हणल्या खाटीशी उत्तर काय आलं, म्हणजे माझं भाषण तुम्ही 100% मन लावून ऐकलं आणि सभा यशस्वी झाली असा त्याचा अर्थ। आणि म्हणून तुम्ही जे 1 नंबर आहो तर काय, म्हणून उद्याच्या 15 तारखेला अजून एक सांगायचं, ही तर कुणाची शक्ती आहे काय बघू नका, तुम्हाला सांगतो उमेदवार म्हणून तुम्ही बिलकुल घाबरू नका। तुमचं काम आहे ना, तुमचं नाणं खणखणीत आहे ना। माझ्या टायमाला सुद्धा लोकसभेला माझ्या लोकसभा मतदारसंघामधले 6 पैकी 5 आमदार विरोधात होते, रोड डरकळ्या फोडायची। माझी विधानसभा इतक्यानं तुम्हाला प्लस, त्याची विधानसभा इतक्यानं प्लस। पुन्हा साक्षात विश्वगुरु येऊन माझ्याकडे सभा घेऊन गेले, मोदी साहेब। पण बांधवानो, आपलं काम जर प्रामाणिक असेल, आपण लोकांशी जर जुळले गेलेलो असू तर जनता सुद्धा कुठं आपल्याला अंतर देत। 5 आमदार विरोधात असताना सुद्धा काही विधानसभे मतदारसंघातनं 81,000 मताचं लीड, कुठल्या मतदारसंघातनं 75,000चं लीड, कुठल्या मतदारसंघातनं 54,000चं लीड, कुठल्या मतदारसंघातनं 45,000 मताचं लीड, अशा पद्धतीचं मताधिक्य सर्वसामान्य जनतेनं त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं उभं केलं। आणि म्हणून तुम्ही सुद्धा, पण एक मात्र मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे की आज ही जनता जेव्हा एक विश्वास टाकून त्या ठिकाणी आपल्याला नेतृत्व करायची संधी देते, ती संधी दिल्याच्या नंतर मात्र आपण सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे ह्या जनतेच्या सेवेसाठी आपण उतरणं तितकंच नितांत गरजेचं आहे। आणि बांधवानो, प्रामाणिक माणसाची संख्येवर त्याची ताकद अवलंबून नसते। 1000 लबाड असू द्या आणि 1 प्रामाणिक असू द्या, ती 1 प्रामाणिक त्या 1000 लबाडमध्ये उठून दिसत असते। त्याच्यामुळं आपण इमानदारीनं प्रामाणिकपणे सच्च्या मनानं त्या ठिकाणी त्या लोकशाही प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय। आणि मला खात्री आहे उद्याच्या
15 तारखेला मतदान करत असताना सुद्धा आपण ह्या शहरातली ट्रॅफिकची समस्या असेल, माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं, पाण्याची समस्या आहे, अनेक प्रकारच्या, आता आमच्या मतदारसंघात असते तर आम्ही 4-4, 5-5 सभा घेऊन अजून 6 होती का बघितलं असतं. शितो एका कोपऱ्याहून दुसऱ्या कोपऱ्याला युस्तरच गेलो 2 तास बोंबललं तिकडच. तरी आज रविवार आहे म्हणले आज कमी असतंय म्हणले ट्रॅफिक. आता कमी असताना अशी गत आहे, तुम्ही कसा प्रचार करीत असाल तुम्हालाच माहिती बाबा. एका कोपऱ्यात जाऊन अडकलं की त्याच कोपऱ्यात. बांधवानो, ह्या सगळ्या समस्येला त्या ठिकाणी न्याय द्यायचा असेल तर या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना ज्यांचं चिन्ह काय आहे, काय चिन्ह, काय आहे चिन्ह, या मशाल या चिन्हा पुढचं बटन दाबून प्रचंड अशा मतांनी नगरसेवक म्हणून, आपला सेवक म्हणून, आपल्या विचाराचा एका प्रामाणिक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी द्या. ही कळकळीचं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.